थोडं काम करू द्या, रिपोर्ट तयार करू द्या. त्यामुळे तुमच्या सगळ्या व्हिजिट्स 2 दिवसानंतर ठेवा. म्हणजे प्रशासन त्या कामात असल्यामुळे मग मी प्रशासनाला विनंती केली की मी रविवारी का सोमवारी येऊ. तर प्रशासन म्हणलं की नाही, रविवारी तुम्ही येऊ शकता, त्या दिवशी लोडही कमी असतो. त्याच्यामुळे आज माझी व्हिजिट आहे. एकतर आठवड्याला मी त्या भागात असते. मी स्वतः तो रस्ता किती वेळा वापरते. त्यामुळे आजचा पुण्याला आढावा बैठक आहे आणि तोपर्यंत हा पत्रकारांचा कार्यक्रम आधी घेतलेला होता, 3 महिने आधी ठरलेला होता. त्याच्यामुळे त्यालाही शुभेच्छा देणं महत्त्वाचं होतं. पण साधारणपणे तुमच्याच सगळ्या चॅनलवर काल मी पाहिलं की आदरणीय पवारसाहेबांचं एक स्टेटमेंट जे दाखवलं तुम्ही सगळ्यांनी कालच, की ह्या इलेक्शनमध्ये हे इलेक्शन कार्यकर्त्यांचं, पदाधिकाऱ्यांचं. त्यामुळे त्यांनी त्या भागामध्ये प्रत्येकाने त्यांना जे योग्य वाटेल त्यांचे स्थानिक प्रश्नांसाठी ज्या युती म्हणा, आघाडी म्हणा, ज्या केलेल्या आहेत त्याच्याबद्दल पक्षांनी सगळ्यांनाच सूट दिलेली आहे. त्याच्यामुळे त्या पद्धतीने सगळीकडे चाललं आहे. त्याच्यामुळे आमच्या काय किती सीट लढतोय काय ही सगळी माहिती मला विचाराल तर मंगळवारी सकाळी सगळ्या राज्यातला डेटा घेऊनच स्पष्ट होईल. आपण जर नाही, मी तुम्हाला खरं सांगू, मी गडकरी साहेबांचे जाहीर आभार तेव्हाही मानले होते, आजही मानते की नॅशनल हायवेचा जेव्हा हा इश्यू झाला, आम्ही सगळ्यांनी त्याच्यातून राजकारण बाजूला ठेवून आम्ही सगळ्यांनी, मग स्थानिक आमदार असतील, स्थानिक नगरसेवक असतील, आम्ही सगळ्यांनी मिळून गडकरी साहेबांना विनंती केली. आणि नॅशनल हायवेच्या डिपार्टमेंटमध्ये एक NGO आहे. त्या NGO येऊन एवढंच काम करतात की ब्लॅक स्पॉट्स कुठे आहेत. तर ते ब्लॅक स्पॉट्स त्यांनी आयडेंटिफाय केले. आम्ही तिथे कॅमेरे लावले. तिथे रुबल्स म्हणजे स्पीड कमी होण्यासाठी, तो हायवे असल्यामुळे तिथे आम्हाला मोठे स्पीड ब्रेकर्स करणं शक्य नव्हतं. पण दुसऱ्या काही तंत्रज्ञान वापरून तिथे स्लोप कसा कमी करता येईल किंवा तिथे स्पीड कशी कमी होईल ह्याच्यासाठी खूप प्रयत्न झाले. आणि मध्ये जेवढे ॲक्सिडेंट्स होते त्या मानाने गेल्या 6 महिन्यात 8 महिन्यात आम्ही कुठेतरी एक मोकळा श्वास घेत होतो की चला बाबा, नवले ब्रिजला 6-8 महिन्यात ॲक्सिडेंट झालेला नाही. आणि हा डेटा तुम्ही व्हेरीफाय करू शकता, भारत सरकारचा डेटा आहे. त्यामुळे आम्ही जरा रिलॅक्स झालो होतो की चला बाबा, आपण एवढे नॅशनल हायवेने इंटरव्हेन्शन्स केलेत, आपला प्रश्न सुटला आहे. पण दुर्दैवाने जी 2 दिवसापूर्वी जी घटना झाली धक्कादायक आहे. आणि त्याच्यातून रोड सेफ्टी ॲज अ होल, म्हणजे सगळ्याच रोड सेफ्टीबद्दल, म्हणजे छोटीशी गोष्ट आहे, आपण सगळेजण किती वेळा बेल्ट लावून गाडीत बसतो, आपल्या किती गाड्यांना व्यवस्थित बेल्ट आहे, गाड्यांची आपण किती वेळा पूर्णपणे चेकिंग करतो, हे पण मुद्दे आहेत. त्याच्यामुळे एक लार्जर ऑडिट, म्हणजे मी 1 तारखेला पार्लमेंटमध्ये गेल्यावर गडकरी साहेबांना विनंती करणार आहे की देशात सगळीकडेच ॲक्सिडेंट्स होत आहेत, वाढत आहेत, त्याची अनेक कारणं असतील. तर का नाही पार्लमेंटमध्ये आम्ही एक मोठं डिबेट घ्यावं फक्त रोड सेफ्टीवर किंवा बेसिक ट्रॅव्हल इन्फ्रास्ट्रक्चर सेफ्टीवर, आणि त्यातून नवीन स्ट्रॉंग नॉर्म्स. म्हणजे तुम्ही परदेशात गेला की प्रत्येकजण बेल्ट कसा लावतो, छोट्या छोट्या गोष्टी आता हेल्मेट असेल, अनेक विषय आहेत ज्याच्यातून आपण आपल्या लोकांना वाचवू शकतो. तर ह्याच्यासाठी एक व्यापक सगळं राजकारण बाजूला ठेवून एक स्ट्रॉंग पॉलिसी करून देशात त्याचं इम्प्लिमेंटेशन करणं. आता आमची पण एक कमिटी आहे, रोड सेफ्टीची कमिटीची मीटिंग कलेक्टर आणि खासदारांनी घ्यायची असते. किती वेळा आमची मीटिंग होते, आम्ही वारंवार त्याची मागणी करतो, करूया, होत नाही त्या इफेक्टिव्हली. आता जोकासू STP या अत्याधुनिक जॅपनीज तंत्रज्ञानाने सुसज्ज, क्विक इन्स्टॉलेशन, एनर्जी एफिशियंट, नॉइजलेस ब्लोअर्स, लो मेंटेनन्स या आणि अशा वैशिष्ट्यांनी परिपूर्ण जोकासू STP तंत्रज्ञान प्रकल्प उभारणीपासून ते विक्री पश्चात समाधानकारक सेवा देणारी, भारताबरोबरच परदेशात देखील प्रकल्पांची यशस्वी उभारणी करणारी कंपनी डेक्कन वॉटर ट्रीटमेंट प्रायव्हेट लिमिटेड.